निप्पाणीत कामगार कार्यालयावर छापा. कामगार निरीक्षक नागेश कळसप्पण्णावर लोकायुक्तांच्या जाळ्यात. 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडली. निप्पाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर लोकायुक्त विभागाने कारवाई करीत 10,000ची लाच घेताना निप्पाणी कामगार कार्यालय निरीक्षक नागेश कळसप्पण्णावर यांना रंगेहात पकडलं असून त्यांना लोकायुक्त विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक करून त्यांची हिडलगा कारागृहात रवानगी केली आहे. याबाबत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की बोरगाव येथील पान मसाला कारखान्याचे मालक राजू पाचापुरे यांच्या कारखान्यात असणाऱ्या कामगारांच्या कागदपत्रात काही त्रुटी आढळून आल्या होत्या. या प्रकरणी राजू पाचापुरे यांना कामगार निरीक्षक नागेश कळसप्पण्णावर यांना नोटीस देऊन योग्य माहिती व कागदपत्रे सादर करण्यास सांगितलं होतं. अन्यथा या प्रकरणी 10,000ची मागणी केली होती. याबाबत राजू पाचापुरे यांनी लोकायुक्त विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सोमवारी दिनांक 29 सप्टेंबर रोजी लोकायुक्त विभागाचे DYSP भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश हडहळ्ळी, संगमेश होसमणी यांच्यासह आलेल्या अधिकाऱ्यांनी निप्पाणी येथील माने प्लॉट येथील विवेकानंद कॉलनीमध्ये असणाऱ्या निप्पाणी कामगार निरीक्षक कार्यालयावर सापळा लावला होता. सोमवारी सायंकाळी 6 वाजता कार्यालयातील इतर कर्मचारी बाहेर गेल्यानंतर राजू पाचापुरे हे सदर लाचेची रक्कम देण्यासाठी कार्यालयात आले असता लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडून अटक केली. रीतसर पंचनामा करून त्यांना हिडलगा कारागृहात पाठवण्यात आले आहे. निप्पाणी तहसीलदार कार्यालयातील उपतहसीलदार असलेल्या बोंगाळे व सत्ती यांच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा कामगार निरीक्षक कार्यालयात भ्रष्टाचाराचा पर्दाफाश झाल्याने निप्पाणी सरकारी कार्यालयात होणारा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. कारवाईमुळे नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात आहे.